आणि आता आजच्या राजकीय बातम्या आपण पाहूया। महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीवर राहुल गांधी यांचा अमेरिकेमधून प्रहार। भारतातील निवडणूक प्रक्रियेमध्ये गंभीर घोळ। 2 तासात 65 लाख मतदान अशक्य। निवडणूक आयोगाने तडजोड केली, राहुल गांधींचा आरोप। The poll was supposed to have closed. 65 lakh voters voted. Now, that is physically impossible to happen. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेस पत्रकार परिषद घेणार। 21 ते 24 एप्रिलच्या दरम्यान देशभरातल्या 57 शहरांमध्ये पत्रकार परिषद घेण्याच्या सूचना। झालेल्या 26/11च्या हल्ल्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा हात होता। भाजप उपाध्यक्ष माधव भंडारी यांचा खळबळजनक दावा। मुंबईवर हल्ला होणार याची सगळ्यांना कल्पना होती, माधव भंडारी यांचे आरोप। 1 रुपयात पीक विमा योजनेमध्ये अनेकांनी आम्हाला चुना लावला। पुण्यातील दिशा कृषी उन्नतीच्या कार्यक्रमाच्या दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत। आम्ही मागे 1 रुपयामध्ये पीक विमा द्यायचं चालू केलं होतं। ती स्कीम आमची अडचणीत आलेली। त्याच्यामध्ये खूप लोकांनी आम्हाला आपल्या ग्रामीण भागामध्ये सांगायचं तर चुना लावला। संग्राम थोपटे यांच्या भाजप प्रवेशापूर्वी कार्यकर्त्यांमध्ये नाराजी। त्यांच्याशी टोकाचा संघर्ष केला, त्यांच्याशी जुळवून घेणं अवघड होणार। मुळशीचे भाजप सरचिटणीस दत्तात्रय जाधव यांचं बावनकुळेंना पत्र। सोलापुरातील शिवमेळाव्याच्या जाहिरातीमधून तानाजी सावंतांचा फोटो गायब। शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंतांकडून शिवमेळ्याचं आयोजन। विधानसभेच्या वेळी सावंत बंधूंमध्ये फूट पडल्याच्या चर्चा। कर्जत नगरपंचायत नगराध्यक्ष उषा राऊत यांचा राजीनामा। पवारांच्या राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष उषा राऊत यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे राजीनामा सुपूर्द। 17 पैकी 13 नगरसेवकांचा उषा राऊतांवर अविश्वास ठराव। नंदुरबार जिल्ह्यामध्ये महायुतीमध्ये बिघाडीचे संकेत। आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बिघाडीचे संकेत। भाजप नेते विजयकुमार गावितांकडून कार्यकर्त्यांना स्वतंत्र लढण्याचे आदेश। मित्र पक्षांवर विरोधी पक्षांना मदत केल्याचा आरोप। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या युतीच्या पक्षांना सांगतात आणि ते गेल्यानंतर विरोध प्रचार करतात आणि त्यालाच मदत करायची ही भूमिका चुकीची आहे।